आणि यानंतर आपण पुढची बातमी पाहूयात। शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी द्या या मागणीसाठी ठाकरेंची शिवसेना आज रस्त्यावर उतरणार आहे। उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये आज छत्रपती संभाजीनगरमध्ये पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी मोर्चा काढला जाणार आहे। ठाकरेंच्या शिवसेनेकडून या हंबरडा मोर्चाचं आयोजन करण्यात आलंय। शहरातील क्रांती चौकात शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून मोर्चाला सुरुवात होईल। शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्यावी अशी ठाम मागणी ठाकरेंच्या शिवसेनेनं लावून धरली आहे। तसंच पूरग्रस्तांना भरीव मदत देण्याची मागणी सुद्धा उद्धव ठाकरेंनी केली आहे। त्यामुळे आजच्या मोर्चातून उद्धव ठाकरे सरकारवर काय निशाणा साधणार हे पाहणं महत्त्वाचं आहे। उद्धव ठाकरेंच्या हंबरडा मोर्चावरून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी जोरदार टीका केली आहे। ठाकरेंना आरसा दाखवल्यास ते असे मोर्चे काढणार नाहीत असं फडणवीस म्हणाले। तर किती वेळा हंबरडा फोडणार, वारंवार पराभव झाल्यावरच हंबरडा फोडला असा टोला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी लगावलाय। उद्धव ठाकरेंनी एकदा आरशात बघितलं तर अशा प्रकारचे मोर्चे ते काढणार नाहीत। यापूर्वी सांगितलं, उद्धव ठाकरेंनी ज्या घोषणा केल्या त्यांनी 20,000 कोटी रुपयाची कर्जमाफी केली। त्याच्या 3 वर्ष आधी आम्ही 20,000 कोटी रुपयाची कर्जमाफी केली। त्यामुळे त्यांनी काही फार मोठं केलं असं नाही। अंबरडा कुठं फोडणार, किती वेळा फोडणार? जेव्हा तुमचे खुर्ची गेली तेव्हा अंबरडा फोडला, तुमचे आमदार गेले तेव्हा अंबरडा फोडला, आता लोकसभा गेली तेव्हा अंबरडा फोडला, विधानसभेत 120 जागा 100 लढवून 20 आले तेव्हा अंबरडा फोडला। अरे आता थोडा अंबरडा बाकी ठेवा, अजून बाकी काय काय फोडायचं बाकी आहे। तर तिकडे संदीपान भुमरेंनी सुद्धा उद्धव ठाकरेंवर टीका केली। उद्धव ठाकरे मोर्चाच्या माध्यमातून केवळ नाटक करत असल्याचं भुमरे म्हणाले। त्याला अंबादास दानवे आणि धाराशिव